बॅक टू लिटिल स्टार. आज आपण एक वेळेची माहिती सांगणारं पुस्तक बघणार आहे. इथे तुम्ही बघू शकता 2 घड्याळ दिलेत आणि यामध्ये एक बियर आहे. बियर म्हणजे कोण? अस्वल. आणि आता अस्वलला ट्रिपला जायचंय. तर या ट्रिपला जाताना तो आपली वेळ कशी मॅनेज करतो, कधी कोणती गोष्ट करतो, याचं सगळं मॅनेजमेंट तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलं आहे. आणि ही गोष्ट आपल्याला या वेळेसाठी महत्वाची आहे आणि यावरूनच आपला वेळेचा अभ्यास देखील होणार आहे. तर टेक्स अ ट्रिप. Bear has a very long journey to make. There are lot of things for him to take. आता किती वाजलेत? 7 वाजलेत आणि बियर अजून झोपला आहे. याने मग सगळं सामान कसं काढून ठेवलंय पॅक करायला. He makes his bed and washes his face. He eats his breakfast and packs his case. किती वाजले? 8:30 AM. तो त्याची बॅग पॅक करतोय. He hops on the bus at the end of lane. It takes him through town where he will get on the train. आता किती वाजले? 9. तो निघाला. बस पकडली. He meets his friend who is coming too. They chat about everything they want to do. आता त्याला फ्रेंड्स भेटले, मग त्याने गप्पा केल्या. ते काय काय करणार ट्रिप मध्ये. At the railway station they have to wait. The train to the mountain is always late. आता त्यांची येणारी गाडी लेट आहे. तर 10:30 वाजले. 10:30 AM. Here it comes. The bears find their seats. They open their picnics and share some treats. आता त्यांनी खाऊ आणलेला काढला, बॅग्स ठेवल्या आणि आपल्या आपल्या ट्रेनमध्ये सेटल झाले. आता किती वाजले? 11:15 म्हणजे 11:15 AM. They raced out of town and follow the coast. Bear can't decide which side he likes the most. आता ट्रेनच्या दोन्ही बाजूला किती सुंदर सुंदर ठिकाणं दिसतात. आता तो पाहतोय बाहेर. दुपारचे 12 वाजले. आता दुपारचे 12 नून. आता याच्यानंतर AM शिफ्ट होणार PM. At long last the journey comes to an end. Bear has a cabin, so does his friend. दोघांनी तिकडे छान छान घर घेतलंय. थोडे दिवस राहणार. ते ट्रिपला गेलेत. 1:45 PM. The bears learn to sail on a mountain lake. आता इथे लेक आहे, तिकडे सेलिंग केलं. Also go climbing and they get back late. सेलिंगला गेले म्हणजे बोटिंग केलं, मग ते ट्रेकिंगला गेले, डोंगर चढले आणि त्यांना यायला उशीर झाला. 4 PM. मग काय झालं बरं? They have lots of fun. Whatever the weather, Bear want to stay here forever. त्याला तिकडेच राहावंसं वाटतंय. त्याला तिकडे छान वाटलं. मग पावसात खेळतात, पाण्यात खेळतात. 5:30 PM. आता अशी छानशी त्यांची ट्रिप झाली फिरून. तर याच्यानंतर बियर टेल्स टाइम. इथे क्लॉक दिला. 15 मिनिट्स म्हणजे किती? एवढा पोर्शन 3 वर काटा. क्वार्टर ऑफ एन अवर. 30 मिनिट्स हाफ एन अवर. 45 minutes 3/4 of an hour. 60 minutes 1 hour complete. आता इथे परत काही चार्ट दिला. 1 o'clock मोठा छोटा काटा, फर्स्ट अँड सेकंड हँड. देन 20 past 1 1:20 PM. 10 past 1 half past 1 quarter to 1:45 PM. 5 to 1:55 PM. असे क्लॉक्स इथे दिलेले आहेत. आपण आता ही स्टोरी वाचल्यानंतर अशी आपण रेग्युलर काय करतो त्याचा आपण एक छोटंसं चार्ट बनवू शकतो आणि मग त्याच्यावरून घड्याळ शिकू शकतो. तर आजची ही छोटीशी स्टोरी आणि त्यातून घड्याळाचा हा अभ्यास तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लिटरसला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर कलरफुल पुस्तक आहे हे. आपल्याकडे अवेलेबल देखील आहे. जर कोणाला हवं असेल तर नक्की तुम्ही कळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.